हॅलो गाईज, तर ना आज माझी सकाळी सकाळी सुरुवात झाली. मी जस्ट उठले, तोंड धुतलं आणि चालले खाली केक द्यायला. कारण की केक 6 वाजता पाहिजे होता. ते आले 9 वाजता केक घ्यायला. तर मी पटकन केक देऊन येते. मी इथे आले की कुत्रे दरवेळेस बसलेलं, ते पण माझ्याच शॉपसमोर. सांगितलंय, मम्मीने सांगितलंय जर कुत्रे बसले तर हे इथलं सगळं धुवून काढायचं. माझं काम वाढवतात हे लोक. आज फर्स्ट टाइम शॉपवर आल्यावर मला एवढी खुशी झाली आहे, कारण की घरात लाईटच नाही आहे आणि इथे लाईट आहे. तर कस्टमर काय अजून आले नाही. मला बोलले की मी येतो, म्हणजे ती बोलली की माझ्या भावाला पाठवते, कोणाला तरी घ्यायला पाठवणार, तिकीट घ्यायला, पण अजून तर कोण आलं नाही आहे. तर मग आता मी झोपेतून उठली, तोंड धुतलं आणि डायरेक्ट तशीच खाली आली आहे. तर मग बाकीची कामं करून घेते आणि मग केक दिल्यावर घरी जाईल. आता हे असं नाही, ड्रेसवरच आले खाली. आता लिटरली 10:50 झाले आणि मी अजून खालीच शॉपवर आहे. क्लिनिंग चालू आहे माझी, कारण की आली कस्टमर काय आले नाही काही घ्यायला लवकर. बोलली आता टाइमपास तर नाही करू शकत, काम खूप पेंडिंग आहे. कारण की घरी लाईट नव्हती, ते लाईट होती तर बोलली लाईटीचं तर काम करून घेऊ दे. तर सगळं परत क्लिनिंग केलं, काम केलं. मग मी काम असंच अर्धं ठेवून पण नाही घरी जाऊ शकत, कारण की सगळं फूड आयटमचं काम आहे. तर म्हणून तर मग आता सगळं काम झालं आहे माझं आणि मग आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन मला परत खाली येणार आहे. तर फटाफट हे आवरून घेते आणि मग घरी जाऊन मग आपण फ्रेश होऊन परत खाली यावं लागणार आहे. तर जाऊयात. हा आहे नाश्ता माझा. ओके, तर नाश्ता करायला बसलेले तितक्यात फोन आला, खाली यावं लागलं. अर्धा लाडू तसाच राहिला, हा दुसरा लाडू आहे, हा व्हिडिओमध्ये नव्हता दाखवला. आणि आता किती 12 वाजत आलेत. 12 तर वाजलेत. आता फटाफट काम करून घेते आणि मग शूट करू. ओके, तर ना आता माझं केकला सगळं फिनिशिंग वगैरे देऊन झालं आहे आणि फिनिशिंग वगैरे देऊन झाल्यावर मी जाते घरी 1:30च्या आसपास आणि मग जेवण येते, बरोबर. तर आता 1:45 झालेत आणि जस्ट माझं काम आवरलं. कस्टमरचा कॉल आला, मी 2:15 इथून निघते, 2:15 येते. म्हणजे जर मी आता घरी जर गेली तर मला फटाफट ठुसावं लागणार आणि मग पटकन खाली यावं लागणार जर कस्टमर आले तर, म्हणजे सुखात जेवण नाही. मग आता मी काय करते, थांबते, इथेच थांबते आणि मग कस्टमर येऊन गेल्यावरच जाते घरी जेवायला, म्हणजे आज माझं जेवण लेट होणार आहे. तोपर्यंत सगळे केक करून घेते. मग ते यार काय लागलंय माझ्या मागे. आता मला जायचं आहे घरी जेवायला, कारण की जे कस्टमर येणार होते ते येऊन गेले. किती वाजलेत? 3:30 झालेत आणि तुम्हाला पाऊस दाखवते. काय सीन झाला माझ्यासोबत ते पण सांगते. मगाशी कुत्र्याने माझी चप्पल नेलेली, आवाज येतोय. काय आलं मगाशी? अरे यार, दरवाजा लावला तरी माशी काय तर काय आलं, मगाशी मी बाहेर गेली, बघते माझ्या कुत्र्याने एक चप्पल घेतलेली, खायला घेतलेली. असं राग आलं, त्याला ओरडली तर बघते तर कुत्र्याने माझी चप्पल अर्ध्या खाऊन टाकली, म्हणजे पूर्ण तोडून टाकली. बोलली आता ती चप्पल परत घेऊन फायदा नाही, म्हणून दुसरी चप्पल पण त्याच कुत्र्याला फेकून मारली. तर आता माझ्या 2 चपला गेल्यात आणि पाऊस एवढा पडतोय की मी सकाळी घाईघाईत आली तर मी छत्री पण नाही आणली. मला घरी जायचं, जेवायचं. मी सकाळपासून फक्त काकडीवर आहे, काकडी थोडंसं तेवढाच नाश्ता केला, जेवढा तुम्हाला दाखवला तेवढाच नाश्ता केला आणि तेवढा पाऊस पडतोय. एक दुसरा केक आहे तो पण करून घेते, कारण की सीन असा आहे की कस्टमर ना 3 वाजताच येऊन गेले, पण माझं काम 3:30 वाजता झालं ना, कारण की मी परत अर्धं काम सोडून नाही जाऊ शकत घरी, असा विषय होतो ना माझा. तर आता परत पाऊस थांबायची वाट बघायला लागेल, तोपर्यंत तो केक कम्प्लीट करून घेते दुसरा. आणि हो, केकचं तुम्हाला जर डिझाईन वगैरे बघायचे असतील ना, तर तुम्ही माझं केक हाऊस 2204 इन्स्टा आय डी पण आहे, केक हाऊस म्हणून यूट्यूब चॅनल पण आहे, तिथे पण तुम्ही बघू शकता. आणि पाऊस खूप पडतोय, मला घरी जायचं आहे, इथेच वरतीच जायचं, तरी पण ठीक आहे, बघूयात. आता थोडासा पाऊस कमी झाला आहे. पाऊस काही जास्त कमी व्हायचं वाट नाव घेत नाही आहे आणि मी पण आता जास्त वेळ नाही थांबू शकत. काल पण 5 वाजता जेवले,
आज पण किती 4 वाजलेत. आता जाते. केक वगैरे सगळे कंप्लीट केलेत आजचे. तर चला घरी जाऊन जेवते आता. दिसतंय फील होतंय मला घरी जाण्यापासून कोणीने नको शकत. एवढा पाऊस पडतो, माझ्याकडे छत्री नाही आहे, चालायला चप्पल नाही आहे. कुत्र्याने चप्पल खाल्ली, मी बाहेर गेली, परत आली का तर तो जुगाड करायला. रेनकोट आहे, हेल्मेट आहे, असंच जावं लागेल मला असं वाटतंय आता. ओके, तुम्ही बोलले इथून वरती जायला रेनकोट का घातलंय? कारण की जर कपडे ओले झाले ना तर परत चेंज करायला लागले. आणि पावसात कपडे सुकवत नाही आणि आमची कपड्यांची मशीन पण बंद पडली आहे, म्हणून मी चालली रेनकोट घालून. बाय. रेनकोट घालून घरी चालले तर खरे. मला असं काय वाटतंय, मम्मी मला शिवाय देईल आणि बोलेल कुठं फिरायला गेल. तिला काय सांगू, छत्री विसरलेली म्हणून रेनकोट घालून आलाय. बघू, तिला नक्कीच वाटेल मी कुठेतरी फिरायला गेलते. खरं सांगते, बघू काय होतं. किती हुशार असेल ना मी. आता पाऊस गेला ना, आता छत्री पण नाही आणि रेनकोट पण नाही आणलं. आणि माझी चप्पल कुत्र्याने नेली ना, म्हणून आता मुद्दामून चुनीत चप्पल घालून आले. म्हणजे ही चप्पल नेली तरी काय नाही, दाखव द्या. दादाची चप्पल घालून आले. प्रॉब्लेम काय? ओके, तर आता अराउंड 10:30 झालेत आणि प्रणाली अजून कामच करते. प्रणालीला सुट्टीच नाही आहे. सकाळी 9 वाजता आली खाली, त्यापासून जे काम करते. ब्रेक घेतला, 4 वाजता जेवली आणि आता रात्रीचं पण जेवणाचं काही तालच नाही आहे माझ्या. हे केक आहे ना, तो कस्टमरला मेन म्हणजे उद्या सकाळीच 9 वाजता पाहिजे आणि मी काय सकाळी उठत नाही. कस्टमर मला बोलत रात्रीचे 11 काय 12 वाजले तरी चालतील, पण तुम्ही मला केक द्याच. आणि दुसरा केक आहे तो सकाळी 10 वाजता द्यायचे. आणि उद्याच्या केकचं तर काम मी अजून स्टार्ट पण नाही केलं, फक्त स्पॉन्ज आणि क्रीम तेवढं बाबा करून ठेवलं आहे. पण बाकीचं बरंच काम आहे उद्याच्या केकचं. तर मग उद्या वर्कलोड वाढायला नको म्हणून मी आज काम करते. पण अजूनच माझं आजचंच काम नाही संपत, तर उद्याचं काम काय करू मी. 10:30 झाले, तर फटाफट आवरते. मला तरी वाटतं आज पण जेवणाला मला 12 वाजणार. आणि हे असं अनियमित जेवण जे माझं आहे त्याच्यामुळे काय सांगू आता मी, त्याच्यामुळे मी जाडी होत चालले. ठीक आहे, जाऊ दे, करते, आवरते, फटाफट कामं आवरते. बघू मी किती वाजता जेवायला जाते. स्कॅम बोलतात ना, स्कॅम. कस्टमर एवढं स्कॅम करतात ना. आता मला काय बोलले, तुम्ही आज केक बनवा, 11 काय 12 वाजता तरी मी केक घ्यायला गेला. आणि आता मी जस्ट मेसेज भेटला, आता मी कधीपासून आवरती आहे. बोलली आता कस्टमर येतील बॉक्स करून ठेवला. मला काय मेसेज आला असेल, मी जस्ट बघितला. ठीक आहे, उद्या येतो मी 10 वाजता केक घ्यायला. अरे मग मी उद्या पण बनवलं असतं ना, मी आता जेवणाची माझी हालत केली. ठीक आहे, असं होतं बिझनेसमध्ये. आता माझे शब्दच संपले, मी जस्ट मेसेज बघितला आहे. जाऊ दे, चला पॅकअप. किती वाजलेत? 12 वाजलेत आणि मी अजून इथेच आहे. फटाफट आवरते. ओके, तर आपला दिवस संपलेला आहे अशा प्रकारे खाऊन पिऊन. आता 1:30 वाजलेत. झोप आली खूप. आता बघू उद्या सकाळी किती वाजता उठणं होतं. आता थोडंसं एडिटिंग वगैरे करणार आहे आणि मग झोपणार आहे. ठीक आहे, आजचा पूर्ण दिवस माझा कसा गेला तुम्ही बघितला आहे. तर थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय, गुड नाईट.